स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्येच कसं आपण हॉटेलच्या चवीचं जेवण बनवू शकतो. तर माझी बायको आज घरामध्ये चिकन बनवणार आहे गावरान पद्धतीने. तर चला व्हिडिओला वेळ न लावता आपण व्हिडिओ सुरू करूया. चला बघूया कसं बनवते ते चिकन. तर पहिल्यांदा आपण काय टाकणार आहोत? तेल. सर्वप्रथम तेल, थोडंसं जास्त तेल नाही. ओके. तर काय काय मसाले त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत? गॅस चालू करू. ओके, गॅस चालू केलेला आहे. थोडं तेल गरम होते. एवढं तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर काय टाकणार आहोत? काय काय मसाले आपल्याकडे आहेत आणि कसं कसं तुम्ही काय काय तयार केले? घरगुती मसाला, कांदा वगैरे सगळं घरगुती मसाला सुद्धा तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता. घरगुती चटणी. ओके. साधंच आपलं घरगुती. चिकनला थोडं हळद लावले, लसूण पेस्ट लावून ठेवले. चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तिने. बघू, आज खूप छान पद्धतीचं चिकन हे आपल्याला खायला मिळणार आहे, हॉटेलच्या चवीचंच. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परत आपण काय टाकतोय? कांदा. हां ठीक आहे. या ठिकाणी कांदा टाकलेला आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर बघू शकता तुम्ही, या ठिकाणी कांदा टाकलेला आहे. आणि खरोखर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला खूप फायदासुद्धा होणार आहे. तुम्ही घरामध्येच असं टेस्टी चिकन बनवू शकता. तर बघा, या ठिकाणी कांदा टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहेत. तर बघूया पुढे कशा पद्धतीने ते चिकन बनवतात. कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजवायचा आहे. बघू शकता, हे किचन आहे आमचं. या ठिकाणी फ्रीज आहे, एक कपाट आहे, भांड्यांसाठी मांडणी आहे. बघू शकता सगळे डब्बे वगैरे इकडे ठेवलेले आहेत. तर काय टाकलं आहे आपण? टोमॅटो. ब्राऊन झाल्यानंतर वणीदाने टोमॅटो टाकलेले आहे. बघा, कांदा ब्राऊन झाल्यानंतर तिने टोमॅटो त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ओके, आता मसाले टाकत आहे ते आपल्याला सांगणार आहे कोणते कोणते ते मसाले टाकते. मीठ टाकले तिनं. ठीक आहे, मीठ टाकल्यानंतर ते परत हलवते. म्हणजे आज खूप टेस्टी चिकन आपल्याला खायला मिळणार आहे आणि तुम्ही सुद्धा घरी अशा पद्धतीने चिकन बनवू शकता आणि खाऊ शकता. खूप म्हणजे सिंपल आणि घरात तुम्ही बनवून खाऊ शकता अशा पद्धतीची रेसिपी आहे. असं काही वेगळं आणून बाहेरून टाकायचं असं काही नाही. आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतं तेच आपल्याला टाकून ते बनवायचं. तर बघूया पुढे काय काय वनिता करते आणि कशा पद्धतीने ती बनवते. ते टमाटर तुम्ही आता ते मसाले टाकते. तर बघा कोणते कोणते मसाले ते टाकते. आणि हळद टाकले, लाल तिखट, ओके, चिकन मसाला, घरगुती जे आपण घरगुती बनवतो ती लाल चटणी तिखट असते ती तिने त्यात टाकलेली आहे. बघा, सगळं मसाले टाकून झालेले आहेत आणि ते कसे व्यवस्थित पद्धतीने ते व्यवस्थित भाजून घेते. बघू शकता. तर याच्यामध्ये तिने बघा काळा मसाला तिने तयार करून ठेवला होता भाजून अगोदरच. तर तो तिने त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. ती बघा व्यवस्थित करते तयार. बघू शकता तुम्ही, कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. बघू शकता कशा पद्धतीचं म्हणजे एक मिश्रण तयार झालेलं आहे. थोडा वेळ झाकण मारून ठेवायचे, मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थित. तर बघा आपले मसाले भाजून झालेले आहेत. मसाले 5 मिनिटं व्यवस्थित भाजलेले आहेत. बघा 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्यात थोडं परत आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर बघा किती प्रमाणात पाणी ती टाकते. ओके, तिने पाणी टाकलेलं आहे. अर्धा कप पाणी तिने त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते परत ढाकण ठेवलेलं आहे.
तर किती वेळासाठी आता झाकण? साधारण परत 5 मिनिटं. 5 मिनिटासाठी झाकण देणे ठेवलेलं आहे. तर आपले 5 मिनिटांनी मसाला भाजून झालेला आहे. तर ते व्यवस्थित आता तरी बघू शकता सुटते. कशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. एकदम तरी वगैरे वरती मस्त आलेली आहे. आता मी चिकन टाकते याच्यात हा. आता याच्यामध्ये ते धुवून चिकन marinate टाकते. करते. चिकन धुवून मॅरिनेट करून ठेवलं होतं अगोदरच, तर त्याच्यामध्ये ते टाकते. बघू शकता ते व्यवस्थित मिक्स करते त्याला. आता बघू परत शकता. 5 मिनिटं परतून घ्यायचं. परत 5 मिनिटं त्याला ढाकण ठेवायचं त्याच्यावरती, म्हणजे ते 5 मिनिटं त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. तर 5 मिनिटं आपलं झालेलं आहे झाकण ठेवून. आता याच्यामध्ये वनिता पाणी टाकते. बघू शकता तुम्ही किती प्रमाणात ती पाणी टाकते. हो हो, एकच नंबर रस्सा झालेला आहे आज. बघू शकता एकदम घरगुती पद्धतीचं जेवण. कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही नाही, काही नाही. घरातील मसाले, काळा मसाला, खूप छान आता पद्धतीचं झाकण बनतं. ठेवून द्यायचं. तर बघा तिने पुन्हा एकदा पाणी टाकल्यानंतर ढाकण ठेवलेलं आहे. ओके. आता हे किती वेळ शिजणार? किती वेळात? साधारण 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटानंतर आपण ते बघणार आहे कशा पद्धतीचं होतं आहे.